नमस्कार, मी सारिका कन्वस किचन मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत उपवासाची झणझणीत अशी शेंगदाणा बटाट्याची खिचडी। त्यासाठी मी इथे शेंगदाणे आणि बटाटे उकडून घेतले। इथे मी 4 बटाटे उकडून घेतलेत आणि त्याचे फोडी करून घेतल्यात। बटाट्याच्या फोडी खूप मोठ्या नाही ठेवायच्या आणि इथे मी शेंगदाणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवले होते आणि मीठ टाकून ते व्यवस्थित असे उकडून घेतले। तुम्ही ते बघा, हाताने मॅश केल्यावर ते मॅश होतात। ही खिचडी मी हिरव्या मिरचीमध्ये करणार आहे। त्यासाठी मी इथे भाजलेले शेंगदाणे घेतले आणि 4 हिरव्या मिरच्या घेतल्यात। आता मिरचीचे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आणि त्याचा आपण जाडसर असा कूट करून घ्यायचा। अगदी बारीक अशी कूट आपण इथे नाही करणार आहोत। तुम्ही इथे बघा, असं जाडसर असा कूट करून मी घेतलाय। एका प्लेटमध्ये मी इथे उकडलेले बटाट्यांच्या फोडी करून घेतलेत। त्यामध्येच मी आता हे उकडलेले शेंगदाणे टाकून घेते आणि त्यामध्येच आता आपण जाडसर असा कूट करून घेतलाय तो सुद्धा आपण इथे टाकून घ्यायचे। चवीपुरता मीठ। आता शेंगदाण्याचा कूट जर आपण डायरेक्ट तेलामध्ये टाकलं तर तो खाली लागतं, म्हणून आपण शेंगदाण्याचा कूट बटाट्याच्या वरतीच टाकून घ्यायचा आणि इथे हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय। इथे मी तेल गरम करत ठेवलंय। ही खिचडी तुम्ही तुपामध्ये केली तरी सुद्धा चालेल। त्यामध्ये आपण आता बटाटे टाकून घेऊयात। व्यवस्थित असं आपण हे मिक्स करून घेऊयात। व्यवस्थित असं मिक्स करताना आपण जे मोठ्या फोडी आहेत त्या इथे थोडंसं बारीक करून घ्यायचे। त्यामध्ये आता चवीपुरता थोडी मी साखर टाकते। खिचडीमध्ये साखर छान लागते। आवडत असेल तर टाका, नाही टाकली तरी सुद्धा चालेल। त्यावरती आता आपण झाकण ठेवून मस्त दणदणीत अशी वाफ काढून घ्यायची आहे। तुम्ही इथे बघू शकता, मस्त अशी वाफ आलेली आहे। ही खिचडी दह्यासोबत खूप छान लागते। जर तुम्हाला ही खिचडी मिरचीतली नसेल बनवायची, तुम्ही मिरची पावडर टाकून बनवली तरी सुद्धा चालेल। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। भेटूयात आपण आपल्या पुढच्या छानशा रेसिपीमध्ये।